काय झालं? तुमचं चेहरा का पडला असं? काय नाही. अहो काकी, काय झालं ते तरी सांगा. खरंच काय नाही. आम्ही येतो आता. हे आले आता वराती मागून घोड. चला मला लई काम आहेत. मामी काय झालं? तुमच्या लाडक्या बायकोलाच विचारा की. अहो मामी, जिजे अगं काय काय झालं नेमकं? आता आयन नीलम काकी पण गेल्या, त्यांचे काय चेहरे पडले होते? वा 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 फौजी वा, आय लाईक इट. म्हणजे आय लाईक इटच. अरे पण काय झालं काय नेमकं? अहो काय जे काय झालं ते एकदम बेस्टच झाले. अरे काय झालं तर? आम्ही मानलं बरं का शेतलला, एकदम मिसळ फौजी वाटतात. का हो जयश्री? नाहीतर काय, मला तर एकदम अभिमानच आहे बघा शीतलचा. काय केलं तिनं? अहो तिनं लय मोठा स्टँड घेतला. आता मला माहिती असणारच की. अरे काय स्टँड? अरे काय झाले ते तरी सांगा मला. मला काहीच माहित नाही. काहीच माहित नाही? अहो तुमचा पवारांच्या घरी अपमान नाही झाला का? मग शीतलनं त्या घराची पायरी पण चढायची नाही असं ठरवले. काय? हे कधी झालं? हे काय आत्ताच त्या दोघे जणी आलते शीतलची माफी मागायला. पण शीतलने दोघींना बी बजावून सांगितलं की मी त्या घराची पायरी बी चढणार नाही परत. असं करायला लय मोठं धाडस लागतं बरं का फौजी. आणि ते धाडस आपल्या शीतलमध्ये. पण तिच्या काळजीपोटीच बोलले ते. अहो पण असं कसं? आता जयश्रीच्या बाबतीत असं झालं होतं तेव्हा त्या पण सेम वागल्या होत्या. अहो त्यांनी तर ठरवलं होतं परत ह्या घरी येणार नाही म्हणून. काय फौजी, बायकांना स्वाभिमान असतो, आपल्याला ते माहिती नाही. आम्ही पण आमच्या बायकोची साथ द्यायची ठरवलं. आम्ही परत पाऊल ठेवणार नव्हतो बरं का इथं. तेवढ्यात तुमचा फोन आला. आता तुमच्या शब्दाला जयश्री कधीच नाही म्हणणार नाहीत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे का नाही? फक्त तुमच्या शब्दाखातर आणि आमच्या बायकोच्या शब्दाखातर आम्ही परत इथं आलो. नाही तर तुम्हाला माहिती एकदा आमचं ठरलं की ठरलं, आहे का नाही? होय की. पण अजिंक्य, मला काय वाटतंय तुम्ही पण एकदा जरा जाऊन बोलाच त्यांना. त्यांना म्हणजे? अहो म्हणजे पवारांना. आता हे फौजी आहेत आणि ह्यांचं आयुष्य असंच असणार ह्याची काही कल्पना नव्हती होय त्यांना आधीपासून. हा पण परत फौजींनी तिथं जाऊन बोलणं म्हणजे काय ते? अहो इट इज डिफिकल्ट. अहो कसलं काय डिफिकल्ट? काय नाही. हे बघा, तुमचा ज्या घरात अपमान झालाय तिथे तुम्ही परत कधीच जाता कामा नाही. आता मला माहितीये फौजी तुम्हाला काय हे पटणार नाही, पण यू कॅन डू इट. अहो त्यात काय झालंय ना पटायला? अजिंक्य, मी तर म्हणते तुम्ही जाऊन नानांना सांगूनच टाका की तुम्हाला त्यांच्या सपोर्टची काय बी गरज नाही. हो पण असं कसं? आधीच शीतल अशा वागल्यात की. अहो जे व्हायचं ते होऊन जाऊ देत. आता त्यांनी यांना एवढी बडबड करताना केला का एवढा विचार? आणि तसं बी अजिंक्य, तुम्ही तर त्यांना एवढं काही बोलणार पण नाहीत. करेक्ट आहे बर का, करेक्ट आहे तुमचं. आता बर का फौजी, आम्ही जयश्रीला जेव्हा चूज करणार होतो तेव्हा आईसाहेबांनी नकार दिला. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की. हा, आम्हाला प्रॉपर्टीतून सुद्धा बेदखल केलं हे पण तुम्हाला माहिती आहे. आता काय फौजी, आपल्या पार्टनर पेक्षा दुसरं काय महत्वाचं नसतं. हे मी तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. तुम्ही तर लव्ह मॅरेज केलंय, तुम्हाला पटतंय ना फौजी? हो. अहो अजिंक्य कुठे चालला?
फौजी चालले पवारांच्या घरी. हा? तिथे जाऊन टाकणार बॉम्ब. आपण एवढं वाईट बोललो का वाका त्यांना? काय पण चितली असं कधी वागायला असं वाटलं नव्हतं ग. होय, आपण जरा विचार करूनच बोलायला पाहिजे होतं. जरा काय झालं की डोक्यात राग घालून घेते. हे काय नवीन आहे होय आपल्याला? बर बास, रडू नका बरं तुम्ही. देवा पांडुरंगा, अरे बघतोच ना रे बाबा, पोटची पोरगीच असं वागायला लागली. आम्ही काय पाप केलं? नाना, कशा लोकच काहीतरी बोलताय. माझंच चुकलं, माझ्यामुळेच झालंय सगळं. मलाही वाईट साईड बोलले तिला. ऐका माझं, तुम्ही रडायचं आधी बंद करा बरं. अरे 40 पिढ्यानंतर झालेली पोरगी, किती कौतुक करत होतो आपण तिचं. आणि हे काय झालं? अहो नाना, मग आपण समजावायचं पण नाही का तिला? होय रे, पण त्या नादात हे काय झालं म्हणायचं. अरे करायला गेलो एक आणि झालं भलतंच. पण तिला कळायला नको हे, लहान आहे आता ती. मग नाही तर काय, ही काही रीत झाली म्हणायची होय? आम्ही काही वैरी होतो म्हणून त्यांना सांगायला गेलो होतो? नवऱ्याच्या अपमानाचं एवढं वाईट वाटतंय, पण तिथं आई बाप जीव तोडून सांगतात ते कळना झालंय होय तिला? आता आपल्याला तिचा स्वभाव माहिती आहे ना. तिने एकदा ठरवलं की ठरवलं. आपणच चुकलो. आपण तिला असं बोलायला नाही पाहिजे होतं. आपण अजिंक्यांचा विचार करायला पाहिजे होता. त्यांना काय वाटेल याचा विचार आपण करायला पाहिजे होता. ते किती हळवेत. काय नाही, कधीतरी स्पष्ट बोलायलाच पाहिजे होतं. म्हणजे इतके दिवस आपण त्यांचा विचार करूनच पुढे ढकलत आलो की. नाना, आई, अजिंक्य तुम्ही इथं? अजिंक्य, आम्हाला माफ करा. तुमचा अपमान करायचा असं आमच्या मनात अजिबात नव्हतं. फक्त तुम्हाला परिस्थितीची जाणीव करून द्यायची एवढाच आमचा हेतू होता. त्या नादात काय चुकून जास्त बोललो असलो तर खरंच आम्हाला माफ करा. अहो नाना, असं का करताय नाना? आई, काकी, तुम्ही रडू नका, अजिबात रडू नका. शितली आता परत इथं पाऊल ठेवणार नाही असं बोलली. तुम्ही बी तेच सांगायला आला होय? अहो नाही काकी, तसं अजिबात नाही. तुम्ही ऐका तरी माझं. मी ठरवलं होतं की मी परत इथे येणार नाही म्हणून. का तुम्ही पण आता? नाही जितू काका, जवळ तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तोवर इकडे यायचं नाही. काय? वय जितू काका, नाना, तुम्ही जे काय बोलला ना ते पटलंय मला. आणि मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, 100% पटलंय मला. मी प्रेम केलंय, लग्न केलं आणि आता संसार करतोय, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता मी. ते राहूनच गेलं माझ्याकडनं. त्याची जाणीव करून दिली तुम्ही मला. अजिंक्य, तुम्हाला खरंच असं वाटतंय ना? वय आई, आणि मी तर ठरवलं होतं की आमच्या म्हणजे
शीतलच्या भविष्याची व्यवस्था करेन आणि तवाच परत इथं येईन. पण शीतल काय बोलली ते कळलं मला, म्हणून मी लगेच आलो. पण तुम्ही बोलला का शीतलशी? नाही, मी परत जाऊन बोलणार आहे तिच्या संग. फक्त आधी येतो आलो कारण मला माहित होतं तिच्या बोलण्याने तुम्हाला किती वाईट वाटलं असेल ते. आमचं काय नाही बघ, ती सुखात असली म्हणजे झाले. होय ना, ते तर करणारच आहे मी. उद्या मी जरी नसलो ना तरी तिच्या भविष्याची तरतूद करूनच जाईन मी. आणि जेव्हा मी ते करीन ना तेव्हाच दोघं मिळून तुमचा आशीर्वाद घ्यायला येऊ. म्हणजे तुम्ही आर्मीत जाणार, ह्याच्यात बदल होणार नाही? अहो बघा अजिंक्य, तुम्ही इथपर्यंत आला, तिची बाजू आम्हाला समजावून सांगितली, म्हणून तुमच्या आर्मीत परत जाण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ असं तुम्हाला जर का वाटत असलं ना तर तसं अजिबात होणार नाही. जितूवर नाही ना, ते आधीच क्लिअर केलेलं बरं. अजिंक्य, आमची पोरगी लहान आहे अजून, अवकळ आहे. जरी आमच्यावर चिडले असतील ना तर ह्याचं मूळ कारण काय आहे ह्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. या तुम्ही तिची समजूत घालतो आणि पुढच्या वेळी येताना तुमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येतो. बघितलं, एवढं सगळं झाले तरी ह्यो माणूस आपला हे का सोडायला तयार नाही. अक्षवंत, पाया पडती ना आपलंच पाय वडती का काय कुणास ठाऊक. पुष्पे, असलं काय बोलतीस ग तिने सांजेला? तुमच्या लाडक्या सुनाचा जर प्रताप कळला ना तर डोसकं चालायचं बंद होईल. आता काय केलं तिनं? विचारा की तिलाच. तिला काय विचारायचंय? तुला माहिती ना आपण तिच्याशी बोलत नाही कुणी, मग कसं विचारणार? आता सांगतीस का काय झालंय ते? बाईसाहेबांनी त्यांच्या घरातल्यांशी बोलणं टाकलंय. म्हणजे अजिंक्य आणि शीतल दोघं बी परस्पर पवारांच्या घरी गेलतील. तिथं गेल्यावर ह्या दोघांच्यात आणि पवारांच्यात काहीतरी वादावादी झाली म्हणत. बाईच्या डोसक्यात एवढा राग गेलाय की तिने बोलणंच टाकलंय सगळ्यांशी. आज तिची आई आणि नीलम दोघी बी घरी आल्या होत्या. सांगत होत्या सुमन हाका मारत होती पण शीतलनी ओळख बी दिली नाही म्हण. काय सांगतेस? शीतल अशी वागली? तुम्हाला अजून बी पटना वय? माझ्यावर नाही पण तिच्यावर जामी विश्वास तुमचा आहे का नाही? खोटं वाटत असेल ना तर नानांना फोन लावा आणि विचारा. अहो समाधान भाऊजींचा फोन आहे. समाधान? होय, ठीक आहे. त्यांचा का फोन आला असेल? बघतो. रामकृष्ण हरी. नाना, अहो काय चाललंय? काय नाही, बोल की. काय नाही, सहज फोन केला होता. नाना, आज वहिनी इकडे येऊन गेल्या असं कळलं मला. हा, हो स्पीकरवर टाका, स्पीकरवर टाका. नाना, ते अजिंक्य शीतल तिकडे आले होते तेव्हा काय वादावादी झाली का?
नाही म्हणजे तसं काय नाही, जे तू जरा भावनेच्या भरात जास्तच बोलला. म्हणाला की आम्ही पुढचा मागचा विचार न करता तुम्हाला पोरगी दिली, आता आमच्या पोरीचा जरा विचार करा की. म्हणून शीतलला राग आलाय आणि ते आमच्याशी बोलत नाहीये. ना ती काय नाही बघा, आता आम्ही त्यांच्याशी कुणी बी बोलत नाही. का तर ती दोघं पागळत्याल आणि आमचं म्हणणं ऐकत्याल. आणि आता तीच हत्यार ती तुमच्यावर चालवायला लागल्यात, दुसरं काय सुद्धा नाही. आता ती बोलत नाही म्हणल्यावर तुम्ही त्यांच्या बाजूने होताल, ह्यासाठी सगळं चाललंय बघा त्यांचं. पण ना पोरगी बोलत नाही म्हणून जर तुम्ही त्यांच्या बाजूने झाला तर लय अवघड काम होऊन बसेल बर का, आधीच सांगते मी तुम्हाला. अहो तसं काय नाही, म्हणजे अजिंक्य शीतलच्या वतीनं माफी मागून गेलेत आमची. अहो एकाने धोपटायचं आणि दुसऱ्याने गोंधरायचं असलं चाललंय बघा त्यांचं. नाही म्हणजे नाना आजा तुमच्याशी बोललाय ना, हा मग काय काळजी करू नका. आजा सांगाल शीतलला समजून. होय. ठेवू का मग? रामकृष्ण हरी. शितले, तू आज असं नको बोलायला पाहिजे होतस. मग कसं बोलायला पाहिजे होतं? अगं बोलताना जरा विचार तरी करायचा. शितले, त्यांना काय वाटलं असेल सांग बर. शितले, अगं तुझी आई आहे ती. धीरन काकी, सुमन काकी, केवढा जीव आहे तुझ्यावर त्यांचा. आपण ते तुम्हाला असं बोलले? अगं शितले, तुझ्या काळजीपोटीच बोलले ना ते. पण ते जे असं वागतायत ते फक्त तुझ्या आणि माझ्या काळजीपोटी असं वागतायत, दुसरं काय नाही. शितले, मला बी त्यांच्याशी असं बोलून आनंद नाही झाला, वाईटच वाटलं की. हे बघ शितले, तसं बघायला गेलं ना तर ते काही चुकीचं बोललेलं नाही. उलट त्यांनी खरी परिस्थिती सांगितली. पण तसं हाय तर हाय. शितले, आई वडील म्हणून त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असणारच ना ग. आणि जावाई म्हणून, नवरा म्हणून त्या मी पूर्ण करायला पाहिजेत. हे बघ शितले, मी तुझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ते मी करीन. मी नाही, आपण करू. संसार आपल्या दोघांचा आहे आणि आपलं काय ठरलं होतं, इथनं पुढे जे काय होईल ते आपण दोघांनी मिळून सांभाळायचं. वय शितले, पण शितले, फक्त एक काळजी घ्यायला पाहिजे आपण. आपल्या वागण्यानं ना घरची दुकानार नाही. शितले, आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील तर सगळ्यात आधी मी फिट झालो पाहिजे. पण लवकरात लवकर मी पुन्हा उभं राहिलं पाहिजे.